ठाण्यामधील हे श्री ज्योतिबा मंदिर तुम्हाला माहित आहे का कुठे आहे ते? चला तुम्हाला घेऊनच जाते. नमस्कार मंडळी, कसे आहात? आज अजून एका मंदिराची माहिती घेऊन आली आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकदैवत आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी यांचा एकत्रित अवतार मानले जातात ते. दख्खनचा राजा या नावाने हाक मारतात ज्योतिबा देवाला. मंदिरात ज्योतिबाची मूर्ती आहे, ही हुबेहूब कोल्हापूरच्या ज्योतिबासारखी आहे. छोटेसे पण खूप सुंदर असे मंदिर आहे. मंदिरात आल्या आल्या नंदी बैलाचे दर्शन होते. खूप श्रद्धाळू इथे रविवारचे येत असतात. ज्योतिबाचं दर्शन घेऊन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून गुलाल उधळतात, कपाळी लावतात. मंदिरामध्ये भगवान शंकर आणि गगनगिरी महाराजांचा फोटो आहे. खूप पावित्र्य आहे मंदिरात. स्वच्छ सुंदर गाभारा आहे. मंदिरात यमाई देवीची मूर्ती सुद्धा आहे. यांना ज्योतिबाची बहीण मानले जाते आणि यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही असंही बोलतात. गणपती बाप्पाची देखील सुंदर अशी मूर्ती आहे. चोपडाई देवीची सुद्धा मूर्ती आहे. ही देवी म्हणजे साक्षात देवी आदिमायाचा अवतार मानली जाते. ज्यांना आपल्या कुलदैवतेला कोल्हापूरला जाणं शक्य होत नाही, ते इथे येऊन आपल्या ज्योतिबाचं दर्शन घेऊ शकता, आशीर्वाद घेऊ शकता. चैत्र पौर्णिमेला इथे मोठी गर्दी असते आणि पालखी सुद्धा निघते देवाची. बाकी महिन्याच्या पौर्णिमेला सुद्धा इथे भाविक येतात. अशा या ज्योतिबाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की ठाण्यातल्या या मंदिराला भेट द्या. ॲड्रेस आणि मंदिराचा टायमिंग डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नक्की चेक करा. आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.